Hello friends, welcome all of you in our today's class, Standard 5th, subject English. Friends, nowadays we are facing some natural disasters. Natural disasters means what? नैसर्गिक आपत्ती. काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहोत. त्या कोणत्या? लाईक ड्रॉट्स म्हणजेच दुष्काळ, अर्थक्वेक्स म्हणजेच भूकंप, व्होल्केनोज म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक, स्टॉर्म्स इन द सी म्हणजेच समुद्रामधील वादळं, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ, फ्लड्स म्हणजेच महापूर etc. In last month there was a flood situation in our district and nearby areas. मागच्याच महिन्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर परिस्थिती होती. There was critical condition for the people. When we saw this side of the nature, we scared. जेव्हा आपण निसर्गाचं असं रौद्र रूप बघतो तेव्हा आपण घाबरतो. But at the other side, when we see the beauty of the nature, we feel fresh, we feel happy. Because nature gives us pleasure. आपण जेव्हा निसर्गाचं सौंदर्य बघतो, निसर्गाचं सौंदर्य बघितल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं, आपण आनंदी होतो. We like to visit some natural places. आपल्याला अशा नॅचरल प्लेसेसना, नैसर्गिक ठिकाणांना भेट द्यायला सुद्धा आवडते. लाईक माउंटेन्स, रिव्हर साइड्स, सी बीच, ट्री गार्डन्स, फ्लावर गार्डन्स etc. We also like to see various types of animals and birds. Here are some pictures of birds which we see in our surroundings. इथं तुम्हाला काही पक्ष्यांची चित्र दिसतील जे पक्षी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. जसे पिजन, पॅरट, कुक्कू, क्रो, पिकॉक, डक, स्पॅरो, owl etc. Now I'll ask you some questions about these birds. मी तुम्हाला या पक्ष्यांबद्दल काही प्रश्न विचारणार आहे. Try to answer the questions. The first question is, which is our national bird? Which is our national bird? National bird means राष्ट्रीय पक्षी. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? Yes, very good. The peacock is our national bird. The peacock is our national bird. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. Second question, what color beaks do parrots have? What color beaks do parrots have? पोपटाला कोणत्या रंगाची चोच असते किंवा पोपटाच्या चोचीचा रंग कोणता असतो? Very good, red. Parrots have red beaks. Parrots have red beaks. Next question, which bird is called the singing bird? Which bird is called the singing bird? Singing bird means गाणारा पक्षी. कोणत्या पक्षाला गाणारा पक्षी म्हणतात? Very good. The cuckoo is called the singing bird. The cuckoo is called the singing bird. Have you seen cuckoo? Yes. Here is a very beautiful poem about the singing bird cuckoo. Open your books, page number 15, unit number 2, and the name of the poem is Cuckoo. Let's see. Point number 1, listen, repeat and sing. Listen, repeat and sing. ऐका, पुन्हा म्हणा आणि गाणे गा. First, I'll read this poem. Listen carefully and read after me. मी कविता वाचते, व्यवस्थित ऐका, काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा म्हणा. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In April, I open my bill. In April, I open my bill. In May,
I sing all day. In May, I sing all day. In June, I change my tune. In June, I change my tune. In July, away I fly. In July, away I fly. In August, go, go I must. In August, go, go I must. Okay, here is the poem. Now, we will see meaning of this poem. आपण या कवितेचा अर्थ पाहू. Here, poet asked the question to the cuckoo. इथं कवी कोकिळ पक्षाला प्रश्न विचारत आहे. Here, cuckoo is a male bird. कुक्कू हा जो पक्षी आहे इथला हा मेल आहे. नर कोकिळ जो असतो तो गाणे गातो, त्यामुळे कवीने इथं कोकिळ या पक्षाला प्रश्न विचारलेला आहे. मादी कोकिळा गाणं गात नाही. ओके, लेट्स सी. कवी विचारतो, कुकू कुकू व्हॉट डू यू डू. कोकिळ कोकिळ व्हॉट डू यू डू. डू म्हणजे करणे, डू करणे. कुकू कुकू व्हॉट डू यू डू. कोकिळ कोकिळ तू काय करत आहेस. कोकिळ काय म्हणतो, इन एप्रिल, एप्रिल महिन्यामध्ये आय ओपन माय बिल. ओपन मीन्स उघडणे, ओपन मीन्स उघडणे. अँड बिल, बिल मीन्स बिक, चोच. बिल मीन्स चोच. इन एप्रिल आय ओपन माय बिल. एप्रिल महिन्यामध्ये मी माझी चोच उघडतो. इन मे, मे महिन्यामध्ये आय सिंग ऑल डे. सिंग, सिंग म्हणजे गाणे, सिंग म्हणजे गाणे. इन मे आय सिंग ऑल डे. मे महिन्यामध्ये मी दिवसभर गात असतो. मे महिन्यात मी सगळे दिवस गात असतो. इन जून, जून महिन्यामध्ये मी काय करतो, आय चेंज माय ट्यून. चेंज, हिअर इज अ न्यू वर्ड. चेंज मीन्स बदलणे, चेंज मीन्स बदलणे. अँड ट्यून, ट्यून मीन्स स्वर किंवा सूर. जून महिन्यामध्ये मी माझा स्वर बदलतो आणि गायला लागतो. म्हणजे मे महिन्यामध्ये मी जसं गात असतो त्याच्यापेक्षा थोडासा आवाजामध्ये बदल करून मी जून महिन्यामध्ये गात असतो. इन जुलै, जुलै महिन्यामध्ये मी काय करतो, इन जुलै अवे आय फ्लाय. अवे, अवे म्हणजे दूर, अवे म्हणजे दूर. इन जुलै अवे आय फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे, फ्लाय म्हणजे उडणे. इन जुलै अवे आय फ्लाय. मी जुलै महिन्यामध्ये दूर 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 उडत जातो. अँड इन ऑगस्ट, आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मी काय करतो, गो, गो आय मस्ट. गो म्हणजे जाणे, गो जाणे. ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र मला जावंच लागतं. मी इथून निघून जातो पुन्हा येण्यासाठी. नाव वी विल सिंग दिस पोएम. आपण आता ही कविता म्हणूया, गाणं गाऊया. लिसन केअरफुली अँड सिंग आफ्टर मी. कुकू कुकू व्हॉट डू यू डू. कुकू कुकू व्हॉट डू यू डू. In April I open my bill. In April I open my bill. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In May I sing all day. In May I sing all day. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In June I change my tune. In June I change my tune. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In July away I fly. In July away I fly. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In August go, go I must. In August go, go I must. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? Here's the poem.
Try to sing this poem. Now we will see point number 2. Find the rhyming words in the poem. Find the rhyming words in the poem. कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द शोधा. Here is rhyming words means यमक जुळणारे शब्द, स्पेलिंग जुळणारे नव्हे. रिमेंबर वन थिंग, स्पेलिंग जुळणारे शब्द नव्हे. आपल्याला यमक जुळणारे म्हणजे प्रोनाउन्सिएशन, उच्चार जुळणारे शब्द शोधायचे आहेत, स्पेलिंग जुळणारे नाही. ओके, लेट्स सी इन these lines. Cuckoo and do. Cuckoo and do. These are rhyming words. Next, April and Bill. April and Bill. Next, May and day. May and day. Next, June and tune. June and tune. In next two lines, July and fly. July and fly. And last, August and must. August and must. Here are the rhyming words. Read it once again. Cuckoo, do. Cuckoo, do. April, bill. April, bill. May, day. May, day. June, tune. June, tune. July, fly. July, fly. And last, August, must. August and must. Here are the rhyming words. Okay, let's see point number 3. Listen to the names of months. Tick the ones that are in this poem. Listen to the names of months. Tick the ones that are in this poem. महिन्यांची नावे ऐका आणि या कवितेमध्ये आलेल्या महिन्यांना टिक किंवा बरोबर अशी खून करा. All of you know there are 12 months in a year. इथं इयरचे सुद्धा, वर्षाचे सुद्धा दोन भाग आहेत. One Gregorian year and second one is Indian solar year. Here we see Gregorian year months. Here we see Gregorian year months. वर्षाचे दोन प्रकार आहेत, एक ग्रेगरियन इयर आणि दुसरं भारतीय सौर वर्ष. इथं आपण ग्रेगरियन वर्षाचे महिने बघणार आहोत. लेट्स सी. दीज आर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, September, October, November and December. These 12 months in Gregorian year. हे 12 महिने आपल्या ग्रेगरियन वर्षाचे आहेत. Now let's find the months which mentioned in this poem. आता आपल्याला कवितेत आलेले महिने शोधायचे आहेत. These are April, May, June, July and August. These 5 months mentioned in this poem. हे 5 महिने या कवितेमध्ये उल्लेख केलेले आहेत. Now we sing one rhyme which help us for remember days of the month. आता इथं आपण एक कविता म्हणायची आहे जी आपल्याला या महिन्यांचे दिवस लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. Shall we start? The rhyme is 30 days has September. Listen carefully and sing after me. 30 days has September. 30 days has September. April, June and November. 30 days has September. April, June and November. All the rest have 31. All the rest have 31. Excepting February alone. Excepting February alone. And that has 28 days clear. And that has 28 days clear. And 29 in each leap year. And 29 in each leap year. बघा, इथं आपल्याला महिन्यांचे दिवस अगदी सहज लक्षात ठेवता येतील. जसं 30 days has September, April, June and November.
30 डेज कोणत्या कोणत्या महिन्याचे आहेत तर सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. These 4 months have 30 days. या 4 महिन्यांमध्ये 30 डेज असतात. All the rest have 31. All the rest have उरलेले सर्व किती 31 चे एक्सेप्टिंग फेब्रुवारी अलोन. फेब्रुवारीला मात्र वगळायचं आहे. फेब्रुवारी वगळून बाकीचे जे आहेत त्यामध्ये जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर अँड डिसेंबर या 7 महिन्यांचे दिवस आहेत 31. ओके. अँड फेब्रुवारी दॅट हॅज 28 डेज क्लिअर. क्लिअर मीन्स साधं वर्ष. 28 डेज साध्या वर्षामध्ये 28 डेज आहेत. अँड इन लीप इयर लीप वर्षामध्ये 29 डेज आहेत. डू यू नो वाय फेब्रुवारी हॅज 28 डेज और 29 डेज इन लीप इयर? तुम्हाला माहिती आहे का साध्या वर्षामध्ये 28 दिवस आणि फेब्रुवारी महिन्याचे साध्या वर्षात 28 दिवस आणि लीप वर्षामध्ये 29 दिवस का असतात? बिकॉज इथे बघा वेर हियर इज द अर्थ अँड हियर इज द सन. इट टेक्स 365 days and 6 hours to complete one revolution around the sun. Earth takes 365 days and 6 hours to complete one revolution around the sun. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. But these 6 hours cannot be counted. हे 6 तास काउंट केले जात नाहीत. मग काय केले जातात? 4 times 6 hours is equal to 24 hours. म्हणजे 4 वेळा जेव्हा हे असे 6-6 तास होतील तेव्हा ते 24 तास होतात. अँड 24 hours means 1 day. 24 तासाचा एक दिवस होतो. म्हणून therefore this day extended in February. हा जो एक दिवस असतो तो फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढवला जातो. म्हणून फेब्रुवारी हॅज 29 days and in leap year there are 366 days. हा एक दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढवल्यामुळे तिथं किती दिवस होतात? 29. आणि एक दिवस फेब्रुवारी महिन्यात वाढल्यामुळे वर्षाचा पण एक दिवस वाढतो आणि लीप इयर मध्ये 366 डेज 366 दिवस होतात. अंडरस्टँड? नाउ वी विल सी सीझन्स अँड मंथ्स. सीझन्स अँड मंथ्स. बघा इथं जे ऋतू आहेत आणि महिने आहेत हे सुद्धा एकमेकाशी रिलेटेड आहेत. कसे? लेट्स सी. देर आर 3 मेन सीझन्स. आपल्याला 3 मुख्य ऋतू माहिती आहेत. अँड दीज आर समर, मॉन्सून अँड विंटर. अँड दीज 12 months divided into these 3 seasons. Okay. In summer there are February, March, April and May. जो उन्हाळा असतो त्यामध्ये हे 4 महिने येतात. कोणते? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. इन मान्सून, मान्सून महिन्यामध्ये मान्सूनच्या ऋतूमध्ये कोणते असतात? पावसाळ्यामध्ये कोणते महिने असतात? जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. हे मान्सूनचे झाले. नेक्स्ट विंटर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अँड जानेवारी. हिवाळ्याचे हे 4 महिने येतात. कोणते कोणते? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अँड जानेवारी. ओके. टुडे वी लर्न the poem Cuckoo, vocabulary, rhyming words, months of the Gregorian year, days of the months and seasons and their months. Now it's time today's homework. Today's homework. Question number 1. Write and recite the names of the months. Write and recite the names of the months. Next, write and recite the names of the birds. Write and recite the names of the birds. And last,
Sing and recite the poem. Sing and recite the poem. Here we stop. See you soon. Bye.